गणपती बाप्पा सध्या मिरवणूक सुरू आहे, विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे। गणेश भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। गिरगाव चौपाटी या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा सध्या विराजमान केले जात आहेत। या संदर्भात ताजी अपडेट गिरगाव चौपाटीवरून देण्यासाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले आहेत। भूषण, मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय, तितक्याच प्रमाणात गणेश भक्त भावुक देखील झालेत। लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। गिरगाव चौपाटीमधले सध्या काय ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच, कारण 10 दिवसाच्या मुक्कामानंतर बाप्पा आज आपल्या गावी जात आहेत आणि कुठेतरी आपण पाहू शकता आज गिरगाव चौपाटीवर त्या संपूर्ण गणेशोत्सवाच्या विसर्जनानिमित्त संपूर्ण आपल्या गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या तरी आपल्या दुपारची वेळ आहे, ऊन अगदी आपल्याला कडक पाहायला मिळते, मात्र त्या संपूर्ण उन्हामध्ये सुद्धा गणेश भक्त हे मोठ्या गर्दीने आपल्याला इथे येताना पाहायला मिळत आहे। सध्या तरी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी संध्याकाळची वेळ जशी आपल्या जवळ येईल, जसं ऊन कमी होईल तशा प्रकारे गर्दी जी आहे ती आपल्याला वाढत जाताना पाहायला मिळणार आहे। कुठेतरी संपूर्ण गणेशोत्सवाचा विसर्जन सोहळा जो आहे तो अगदी विलोभनीय अशा प्रकारे हा संपूर्ण सोहळा असतो, तो संपूर्ण सोहळा पाहायला मिळणार आहे। अनेक मोठे आले गणपती या संपूर्ण गिरगाव चौपाटीवर दाखल होत असताना अनेक घरगुती गणपती देखील या संपूर्ण चौपाटी दाखल होत असताना संपूर्ण गणपती विसर्जन देखील होत असतं। सध्या तरी संपूर्ण जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण गणेश भक्त जे आहेत ते मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। अनेक रस्त्याच्या दुतर्फा असतील किंवा संपूर्ण रस्त्याच्या फुटपाथवर असेल, अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या हातात मोबाईल घेऊन अगदी तयार आहेत, जेणेकरून जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होईल किंवा गणपती बाप्पा जेव्हा इकडे येईल तेव्हा संपूर्ण बाप्पाचा एक सेल्फी काढता येईल, बाप्पाचा एक फोटो काढावा अशा प्रकारे संपूर्ण तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला एक गणपती दाखल होताना पाहायला मिळत आहेत। अनेक सार्वजनिक गणपती असतील किंवा अनेक घरगुती गणपती असतील आज येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गिरगाव चौपाटी जी आहे ती अगदी याची संपूर्ण जर तयारी पाहिली तर कुठेतरी पालिकेकडनं, मुंबई महानगरपालिकेकडनं मोठी जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण अगदी सुरक्षा दृष्टिकोनातून सुद्धा पोलीस प्रशासन सुद्धा अनेक सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 2000 पोलीस दल आपल्याला, पोलीस कर्मचारी आपल्या इकडे तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। अनेक प्रकारे सुसज्जता आपल्याला संपूर्ण परिसर पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी संपूर्ण जो सोहळा आहे, जो विसर्जन सोहळा आहे तो आपल्याला इथून आता पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। करण, नक्कीच भूषण, या संदर्भात वेळोवेळी ताजी अपडेट आपल्याकडनं घेतच राहणार आहोत। मात्र सध्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। त्या ठिकाणी कुठले गणेश भक्त आहेत ज्यांच्यासोबत संवाद साधता येईल का? सध्या तरी आपण पाहू शकतो, कारण अनेक गर्दी आपली जी आहे ती पाहायला मिळत आहे। गर्दी जी आहे ती रस्त्याच्या दुतर्फा आहे। सध्या आपण त्या ठिकाणी उभे आहोत तिथे सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळत नाहीये आणि अनेक रस्त्याच्या दुतर्फा आपल्या गर्दी जी आहे, गर्दी सध्या तरी आपल्याला मुंबईचा जो गिरगावचा संपूर्ण किनारा आहे त्या किनाऱ्याकडे जाताना दिसत आहे आणि संपूर्ण किनाऱ्यावर सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळणार आहे। आणि अनेक अगदी लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, सगळ्यांचा उत्साह जो आहे तो अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि कुठेतरी संपूर्ण जो विसर्जन सोहळा आहे तो अगदी सुरुवात आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। संध्याकाळची वेळ जशी जवळ येणार तशी गर्दी जी आहे ती वाढत जाणार आहे। अनेक नागरिक इथं मोठ्या संख्येने आपल्याला हजर राहिलेले पाहायला मिळतात आणि कुठेतरी संपूर्ण जी गणपती विसर्जन सोहळा आहे तो आपल्याला सुद्धा पाहायला मिळणार आहे। नक्कीच भूषण, या संदर्भात ताजी अपडेट वेळोवेळी आपल्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।